हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. या व्हिडिओत आपण 6th स्टँडर्डचं सायन्सचं जे 5th चॅप्टर आहे सबस्टन्सेस इन द सराउंडिंग्स, देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज, या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. तुम्ही तुमच्यासोबत नोटबुक पेन ठेवा, जेणेकरून मी जे काही आन्सर्स सांगेल ते तुम्ही लिहू शकणार. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, in the paragraph below, write solid, liquid or gas in each of the blankets, depending on the substance referred to just before. म्हणजे खाली जो पॅरेग्राफ दिला आहे, प्रत्येक ब्लँक स्पेसच्या आधी जो सबस्टन्स आपल्याला दिला आहे तो सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅस आहे ते आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स बघा. ऑन अ ब्राईट सनी डे, रिया अँड गार्गी आर प्लेइंग विथ अ बॉल. आता आपल्याला बॉल नंतर स्पेस दिला आहे, म्हणजे बॉल हा कुठल्या प्रकारचा सबस्टन्स आहे ते लिहायचं आहे. तर त्याचा आन्सर आहे सॉलिड. गार्गी फील्स थर्स्टी, सो रिया ब्रिंग्स टेंडर कोकोनट वॉटर. आता कोकोनट वॉटर हे कसं येईल, लिक्विड फॉर्ममध्ये येईल ना, म्हणून ब्लँक स्पेसमध्ये आपण लिहिणार लिक्विड. नेक्स्ट सेंटेन्स बघा. ॲट द सेम टाईम अ स्ट्रॉंग ब्रीज. तेवढ्यात वारा वाहायला लागला. वारा काय येईल तर गॅसेस फॉर्म येईल, म्हणून ब्लँकमध्ये येईल गॅस. स्टार्ट्स ब्लोईंग अँड इट ऑल्सो ब्रिंग्स टू रेन. आता वाऱ्यासोबत पाऊसही येतो आहे, मग पाऊस, रेन म्हणजे काय येईल लिक्विड, म्हणून ब्लँकमध्ये लिक्विड लिहायचं आहे. नेक्स्ट बघा. दे रन बॅक इन टू द हाऊस. मग ते घरात परत गेले. तर हाऊस कोणत्या फॉर्ममध्ये असतं तर सॉलिड, मग ब्लँक स्पेसमध्ये आपण लिहिणार सॉलिड. नेक्स्ट बघा. चेंज देअर क्लोथ्स. मग त्यांनी कपडे चेंज केले. आता क्लोथ्स हे कुठल्या फॉर्ममध्ये येतील तर ते सॉलिड फॉर्ममध्ये येतील, म्हणून आपण ब्लँक स्पेसमध्ये लिहिणार सॉलिड. नेक्स्ट बघा. अँड देन देअर मदर गिव्स देम अ कप. मग त्यांच्या आईने त्यांना कप दिला. आता कप दिला आहे म्हणजे तो कुठला फॉर्म येईल तर सॉलिड फॉर्म येईल. ऑफ हॉट मिल्क. आता मिल्क दिलं आहे, मग मिल्क कुठल्या फॉर्ममध्ये येईल तर लिक्विड. टू ड्रिंक. तुम्हाला जर चॅप्टर व्यवस्थित समजलं असेल तर अशा काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही इझिली देऊ शकतात. सेकंड क्वेश्चन आहे डिस्कस. आपल्याला दिलेल्या मुद्द्यांवर चर्चा करायला लावली आहे. त्यातला फर्स्ट टॉपिक बघा. रिया पोर्स सम वॉटर फ्रॉम हर बॉटल इन टू अनदर बॉटल. डज इट चेंज द शेप ऑफ द वॉटर. रिया जी आहे तिने तिच्याजवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतले. मग आपल्याला विचारलं आहे त्यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होत आहे का. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघूया. येस, the shape of water changes as water is in liquid state. आपल्याला माहिती आहे पाणी हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं, आणि आपण चॅप्टरमध्ये शिकलो की जे लिक्विड स्टेटमध्ये असलेल्या गोष्टी असतात त्या ज्या पॉटमध्ये, ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार घेत असतात. लिक्विड्स डू नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. लिक्विड्सला स्वतःचा आकार असा नसतो. दॅट टेक द शेप ऑफ द कंटेनर. ज्यामध्ये टाकला आहे त्याचा आकार लिक्विड्स हे घेत असतात. नेक्स्ट सेकंड पॉईंट बघा डिस्कशनचा. हलिमा पिक्स अप अ स्मॉल स्टोन फ्रॉम द ग्राउंड अँड पुट इट इन द वॉटर इन अ डिश. डज द शेप ऑफ द स्टोन चेंजेस. हलिमाने एक लहान वाळूचा खडा जमिनीवर उचलून पाण्याने भरलेल्या डिशमध्ये टाकते. ठीक आहे, तर आपल्याला विचारलं आहे त्या खड्याचा आकार बदलतो का. आन्सर बघा. नो, द शेप ऑफ द स्टोन डज नॉट चेंज. म्हणजे त्या खड्याचा आकार बदलणार नाही. स्टोन इज अ सॉलिड, हेन्स रिटेन्स इट्स शेप. स्टोन हा सॉलिड फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे त्याचा आकार हा बदलणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
राईट द प्रॉपर्टीज ऑफ these सबस्टन्सेस. आपल्याला काही पदार्थ दिलेले आहेत तर आपल्याला त्याचे गुणधर्म सांगायचे आहेत, प्रॉपर्टीज सांगायच्या आहेत. फर्स्ट सबस्टन्स आहे वॉटर म्हणजे पाणी. वॉटर हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं. त्याच्या प्रॉपर्टीज आहे फ्लुइडिटी, डेन्सिटी, सॉल्युबिलिटी, ट्रान्सपरन्सी, थर्मल कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट आहे ग्लास म्हणजे ज्याला आपण काच म्हणतो. काच हा सॉलिड फॉर्ममध्ये असतो तर त्याच्या प्रॉपर्टीज आहे ब्रिटलनेस, काच लगेच तुटतो ना, हार्डनेस, डेन्सिटी अँड ट्रान्सपरन्सी. नेक्स्ट आहे चॉक ज्याला आपण खडू म्हणतो तर त्याच्या प्रॉपर्टीज आहे ब्रिटलनेस आणि डेन्सिटी. आपल्याला माहिती आहे चॉक म्हणजे खडू हा ठिसूळ असतो, त्याचप्रमाणे त्याला घनता असते. नेक्स्ट सबस्टन्स आहे आयर्न बॉल म्हणजे लोखंडी गोळा. आता लोखंडाच्या ज्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आयर्न बॉल लोखंडी बॉललासुद्धा अप्लाय होतील. त्याच्या पण प्रॉपर्टीज बघूया. हार्डनेस, डेन्सिटी, मेलाबिलिटी, डक्टिलिटी, इलेक्ट्रिकल डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी, लस्टर अँड सोनोरिटी. लोखंड हे कडक असतं, त्यामधनं हीट पास होते, त्याचबरोबर त्याला एक शाईन असते आणि त्याला एक विशिष्ट असा आवाजही असतो. नेक्स्ट सबस्टन्स आहे शुगर म्हणजे साखर. त्याच्या प्रॉपर्टीज आहे ब्रिटलनेस, डेन्सिटी अँड सॉल्युबिलिटी. साखर ही ठिसूळ असते, त्याचप्रमाणे तिला घनता असते आणि ती विरघळतेही. सरबत बनवताना तुम्ही साखर वापरता ना, ती पाण्यात विरघळते म्हणजे सॉल्युबिलिटी पण आहे. नेक्स्ट सबस्टन्स आहे सॉल्ट म्हणजे ज्याला आपण मीठ म्हणतो. त्याच्या प्रॉपर्टीज बघूया. ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा, डेन्सिटी म्हणजे मिठाला घनता असते, त्याचबरोबर सॉल्युबिलिटी आपल्याला माहिती आहे मीठ हे पाण्यात विरघळतं म्हणजे सॉल्युबिलिटी ही सुद्धा त्याची प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट सबस्टन्स आहे फ्लर. आपल्याला माहिती जे पीठ असतं ना, तर त्याच्या प्रॉपर्टीज बघूया. डेन्सिटी, सॉल्युबिलिटी. नेक्स्ट आहे कोल म्हणजे कोळसा. तर त्याच्या प्रॉपर्टीज बघूया. ब्रिटलनेस, डेन्सिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी. कोळसा हा ठिसूळ असतो, त्याला विशिष्ट घनता असते, त्याचबरोबर तो उष्णता वाहकसुद्धा असतो. नेक्स्ट आहे सॉईल. सॉईल म्हणजे माती. सॉईलची प्रॉपर्टी बघूया. ब्रिटलनेस. ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा आणि डेन्सिटी. मातीला विशिष्ट घनता असते. नेक्स्ट आहे पेन. पेनच्या प्रॉपर्टीज बघूया. हार्डनेस, डेन्सिटी. नेक्स्ट आहे इंक. जी शाई असते पेनात त्याच्या आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्या आहे. तर पहिला आहे फ्लुइडिटी, दुसरा आहे डेन्सिटी आणि सॉल्युबिलिटी. नेक्स्ट आहे सोप. साबण जो आपण वापरतो त्याच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. ब्रिटलनेस, हार्डनेस, डेन्सिटी, सॉल्युबिलिटी. फोर्थ क्वेश्चन बघा. नेक्स्ट, व्हॉट इज द सब्लिमेशन? राईट द नेम ऑफ एव्हरीडे सबस्टन्सेस दॅट सब्लिमेट. सब्लिमेशन काय आपल्याला विचारलं आहे आणि रोजच्या वापरातले कुठले पदार्थ असतात ते देखील विचारलं आहे. फर्स्ट पॉईंट बघा. द चेंज ऑफ द सॉलिड सबस्टन्स डिरेक्टली इनटू अ गॅस ऑर वेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इनटू लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन. आपल्याला माहिती आहे इन जनरल सॉलिड सबस्टन्सचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं, त्यानंतर गॅसेसमध्ये होतं. जसं की बर्फ आहे, बर्फाचं पाण्यात रूपांतर होतं
आणि अजून उष्णता दिल्यावर त्याची वाफ होते, म्हणजे गॅसेसमध्ये कन्व्हर्जन होतं. पण काही पदार्थ जे आहेत, चेंज ऑफ अ सॉलिड सबस्टन्स डिरेक्टली इनटू अ गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं किंवा वेपर्स तयार होतात. त्या प्रोसेसला सब्लिमेशन म्हणतात. आता इथे लिक्विड या स्टेटमध्ये ते कन्वर्ट होत नाही, डिरेक्ट सॉलिडमधनं गॅसेस स्टेटमध्ये जातात. नेक्स्ट सेकंड पॉईंट बघा, सबस्टन्स दॅट सब्लिमेट. आपल्याला विचारलं होतं ना की कुठले कुठले सबस्टन्स आहेत एव्हरीडे लाईफमध्ये. कापूर, नॅफ्थलिन बॉल्स, अमोनियम क्लोराईड. कापूरच्या वड्या ज्या असतात आपल्याला माहिती आहेत ना, तसंच डांबर वड्या ज्याला आपण म्हणतो, आई कपड्यांमध्ये ठेवते ना त्या. त्याचबरोबर अमोनियम क्लोराईडसुद्धा सॉलिड सबस्टन्समधनं डिरेक्ट गॅसेसमध्ये कन्वर्ट होत असतं. फिफ्थ क्वेश्चन बघा, व्हॉट इज इट मेड फ्रॉम, वाय. कशापासून बनला आहे आणि का. फर्स्ट क्वेश्चन बघा, अ स्टिकल टू कट शुगर केन. आपल्याला माहिती आहे ऊस तोडायचा जो कोयता असतो तो कशापासून बनलेला असतो, तर तो लोखंडापासून बनलेला असतो. अ सिकल इज मेड ऑफ आयर्न. अँड आयर्न सिकल इज हार्ड अँड मॅलेबल. तो कोयता लोखंडापासून बनवला जातो, तो कडक असतो आणि आपल्याला हवा तसा आकार आपल्याला त्याला देता येतो. व्हेन शार्प इट विल बी एबल टू कट द हार्ड शुगर केन. कोयत्याला शार्प असा आपण आकार दिल्यानंतर जो कडक ऊस असतो तो इझिली कट करता येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ शेड्स यूज्ड फॉर रूफिंग. घरावर लावलेले जे पत्रे असतात ते पत्रे. फर्स्ट पॉईंट बघा, द शेड्स यूज्ड फॉर रूफिंग आर मेड ऑफ प्लास्टिक, ॲल्युमिनियम. जे घरावर लावलेले पत्रे असतात ते एकतर प्लास्टिकचे असतात किंवा ॲल्युमिनियमचे असतात. सेकंड पॉईंट बघा, प्लास्टिक इज हार्ड, हेन्स प्रोटेक्ट्स अगेन्स्ट वेदर कंडिशन्स. प्लास्टिक हे कडक असतं, त्याचबरोबर जर समजा वातावरणात कुठला बदल झाला, वेदर कंडिशन्स चेंज झाल्या, तर त्याच्यातसुद्धा आपलं प्रोटेक्शन करू शकतं. थर्ड पॉईंट बघा, प्लास्टिक इज ट्रान्सपरंट, हेन्स सनलाईट कॅन पास थ्रू इट. प्लास्टिक हे ट्रान्सपरंट असतं, त्यामुळे त्यातून सनलाईट सूर्यप्रकाश हा येऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट बघा, प्लास्टिक कॅन बी मेलेबल, हेन्स फॉर्म इनटू थिन शीट्स. प्लास्टिकला आपण हवा तसा आकार देऊ शकतो, त्यामुळे बारीक अशा शीट्समध्ये आपण त्याचं ट्रान्सपरंट करू शकतो. नेक्स्ट पॉईंट बघा, ॲल्युमिनियम इज हार्ड, हेन्स प्रोटेक्ट्स अगेन वेदर कंडिशन्स. मेलेबल, हेन्स फॉर्म इनटू थिन शीट्स. प्लास्टिकप्रमाणेच ॲल्युमिनियम हे आपल्याला डिफरंट वेदर कंडिशन्सपासून प्रोटेक्शन देऊ शकतं, त्याचप्रमाणे त्याच्या बारीक अशा पत्र्यांमध्ये आपण कन्व्हर्जन करू शकतो. नेक्स्ट आहे अ स्क्रूड्रायव्हर. त्याचा फर्स्ट पॉईंट बघा, अ स्क्रूड्रायव्हर इज मेड ऑफ आयर्न, स्टील, ॲल्युमिनियम. स्क्रूड्रायव्हर हा एक तर आयर्नने, स्टीलने किंवा ॲल्युमिनियमने तयार केला जातो. A screwdriver possesses properties of hardness, hence it easily pierces a screw in pieces of wood, wall, metals. स्क्रूड्रायव्हर हा हार्डनेस ही प्रॉपर्टी कॅरी करतो, त्यामुळे पीसेस जे असतात, ठीक आहे, ते इझिली वूड किंवा वॉल किंवा मेटलमध्ये जात असतात. नेक्स्ट आहे अ पेअर ऑफ टॉंग्स. आपण ज्याला पकड म्हणत असतो, गरम वस्तू धरण्यासाठी पकड असते ना, ती पकड, तिला टॉंग्स म्हणतात. अ पेअर ऑफ टॉंग्स आर मेड अप ऑफ आयर्न, स्टील, ॲल्युमिनियम एक्सेट्रा. ती पकड जी आहे ती आयर्न, स्टील, ॲल्युमिनियम या सगळ्या गोष्टींनी बनलेली असते. टॉंग्स आर यूज टू लिफ्ट हॉट बॉइलिंग वेसल्स. पकड जी आहे ते उकळत्या
किंवा गरम अशा वस्तूंना हँग करण्यासाठी, उचलण्यासाठी वापरतात. टॉंग्स आर हार्ड, डक्टाईल अँड मेलेएबल. टॉंग्स ह्या कडक असतात. जर त्या हार्ड नसत्या तर एखादी वस्तू उचलू शकलो असतो का आपण त्याने, तर नाही. त्याला आपण पर्टिक्युलर शेपसुद्धा देऊ शकतो. हेन्स हॅव अ स्ट्रॉंग ग्रिप टू होल्ड वेसल्स. त्यामुळे आपण भांडे जे आहेत त्याने स्ट्रॉंग ग्रिप म्हणजे पक्क पकडू शकतो. लास्ट पॉईंट बघा. रबर्स फिटेड ऑन द एंड्स विल प्रोटेक्ट फ्रॉम थर्मल कंडक्शन फ्रॉम बर्न्स. पकडला शेवटी रबर फिल केलेलं असतं. तुम्ही जर बघितलं असं काळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं रबर लावलेलं असतं, त्यामुळे काय होतं, थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे उष्णता जी पास होत असते मेटल्स थ्रू तर होणार आहे, मग त्यामुळे आपल्याला बर्न्स म्हणजे जखमा होऊ नये म्हणून प्रोटेक्शनसाठी रबर लावलेलं असतं. नेक्स्ट बघा, इलेक्ट्रिक केबल्स. विजेच्या ज्या तारा असतात त्या. फर्स्ट पॉईंट बघा. इलेक्ट्रिक केबल्स आर मेटल वायर्स राऊंड इन प्लास्टिक. इलेक्ट्रिक केबल्स ह्या मेटलच्या वायर्स असतात ज्याच्यात बाहेरून प्लास्टिकचं आवरण असतं. सेकंड पॉईंट बघा. मेटल वायर्स प्रोसेसेस द प्रॉपर्टी ऑफ हार्डनेस, डक्टिलिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. मेटलच्या ज्या वायर्स असतात त्यांच्यात प्रॉपर्टी असते हार्डनेस, डक्टिलिटी आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. त्या हार्ड असतात, त्याचप्रमाणे ते इलेक्ट्रिक करंट हे पास करू शकतात, त्यामुळेच त्यांना वायर म्हणून वापरलं जातं. प्लास्टिक रबर कवरिंग प्रोसेसेस द प्रॉपर्टी ऑफ हार्डनेस, इलास्टिसिटी अँड आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आपल्याला माहिती आहे ते रबर किंवा प्लास्टिक इलास्टिसिटी म्हणजे ताणू शकतो आणि त्याला कवरिंग केलं जातं, आणि ते बॅड कंडक्टर्स आहेत हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. इलेक्ट्रिसिटी त्यातनं पास होऊ शकत नाही म्हणून वायरला कवरिंग हे प्लास्टिकचं किंवा रबरचं दिलं जातं. नेक्स्ट आहे ऑर्नामेंट्स, म्हणजे जे आपण दागिने घालतो ते दागिने. फर्स्ट पॉईंट बघा. दे आर मेड अप ऑफ मेटल्स लाईक गोल्ड अँड सिल्वर. दागिने हे मेटल्सने बनलेले असतात. सोने आणि चांदी यासारख्या मेटल्सने ते बनवले जातात. सेकंड पॉईंट बघा. दे प्रोसेसेस द प्रॉपर्टी ऑफ हार्डनेस, डक्टिलिटी, मेलेबिलिटी, लस्टर. आपल्याला माहिती आहे सोनं किंवा चांदी याला विशिष्ट आकार देऊन दागिने घडत असतात. त्यांना एक विशिष्ट अशी चमक असते. या प्रॉपर्टीज कॅरी करतात म्हणूनच त्यापासून आपण दागिने तयार करत असतो. नेक्स्ट आहे पॉट्स अँड पॅन्स. घरात पातेले वगैरे जे वापरले जातात त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट पॉईंट बघा त्यातला. दे आर यूज टू कुक फूड, हेन्स मेटल्स लाईक ॲल्युमिनियम, स्टील आर यूज्ड. पॅन्स जे असतात ते अन्न बनवण्यासाठी वापरले जातात. पातेले वगैरे जे असतात त्यांच्यात आपण अन्न बनवतो, त्यामुळे त्यांना मेटल्सपासून बनवलं जातं. मग कुठले मेटल्स वापरले जातात, तर ॲल्युमिनियम किंवा स्टील या प्रकारचे मेटल्स यूज करून पॉट्स बनवले जातात. सेकंड पॉईंट बघा. दे पोसेसेस द प्रॉपर्टी ऑफ हार्डनेस, डक्टिलिटी, मेलेबिलिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. त्यांच्यात काही ज्या प्रॉपर्टीज असतात त्यामुळे आपण त्यांना पॉट म्हणून वापरत असतो. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी नसती. आता थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, उष्णता पास करणे. जर उष्णता तर ते वाहू शकत नसते तर आपण त्यावर अन्न शिजवू शकलो असतो का, तर नाही. नेक्स्ट सिक्स्थ क्वेश्चन बघा. व्हॉट विल हॅपन इफ अँड वाय. असे केले तर काय होईल आणि का. त्यातलं फर्स्ट बघा. नेल्स आर मेड ऑफ प्लास्टिक. खिळे जे असतात
ते जर प्लास्टिकचे बनवले तर काय होईल? इफ नेल्स आर मेड अप ऑफ प्लास्टिक दे आर नॉट एबल टू होल्ड एनिथिंग. जर खिळे हे आपण प्लास्टिकने तयार केले तर त्या कुठल्या गोष्टी धरून ठेवतील का? तर नाही. नेक्स्ट पॉईंट बघा. ॲट द सेम टाईम दे कॅनॉट पियर्स थ्रू अदर सबस्टन्सेस ऑन being pushed by a hammer. खिळे जर प्लास्टिकचे बनवले तर हॅमरने जर आपण जेव्हा त्याला ठोकणार कुठल्या, आता समजा लाकडामध्ये खिळा टाकायचा आहे आणि खिळा जर प्लास्टिकचा आहे तर तो त्या सबस्टन्समध्ये जाईल का? लाकडामध्ये घुसेल का? तर नाही घुसणार. नेक्स्ट पॉईंट बघा. प्लास्टिक लॅक्स द प्रॉपर्टी ऑफ हार्डनेस. प्लास्टिकमध्ये हार्डनेस या प्रॉपर्टीची कमतरता आहे. नेक्स्ट बघा. अ बेल इज मेड ऑफ वूड. तुम्ही घंटा बघितली आहे, एकतर मंदिरात बघितली असेल किंवा तुमची शाळेची घंटा असते ना, मधली सुट्टी झाली किंवा शाळा सुटली त्यासाठी जी इन्फॉर्मेशन देते ती जी बेल असते, ती जर समजा लाकडाची बनलेली असेल तर काय होईल? आन्सर बघूया. इफ अ बेल इज मेड ऑफ वूड इट विल नेवर मेक इट रिंगिंग साऊंड. घंटा ही जर लाकडाने बनलेली असेल तर त्याचा जो रिंगिंग साऊंड आहे तो ती जनरेट करू शकणार नाही. नेक्स्ट पॉईंट बघा. सोनोरिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मेटल टू प्रोड्यूस अ रिंगिंग साऊंड. सोनोरिटी ही जी प्रॉपर्टी आहे पर्टिक्युलर मेटलची जी रिंगिंग साऊंड प्रोड्यूस करते. आपल्याला माहिती आहे कुठलंही मेटल, घरात समजा चुकून तुमच्याकडनं ताट खाली पडलं तर त्याचा एक व्हायब्रेशनने जो रिंगिंग साऊंड येतो तो होतो ना, त्याच प्रॉपर्टीला आपण मेटलची सोनोरिटी प्रॉपर्टी म्हणतो. नेक्स्ट बघा. रबर इज नॉट फिटेड ऑन अ पेअर ऑफ टॉंग्स. पकडला आपण ज्या साईडने धरतो तिथे रबरचं कोटिंग असतं, आपल्याला माहिती आहे. मग जर तिथे ते रबरचं कोटिंग नसतं तर काय होणार? फर्स्ट पॉईंट बघा आन्सरचा. रबर इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आपल्याला माहिती आहे रबर जे आहे ते हीटचं आणि इलेक्ट्रिसिटीचं बॅड कंडक्टर आहे. रबर थ्रू हीट ही पास होऊ शकत नाही. इट विल नॉट अलाउ हीट टू पास टू द हँड्स ऑफ द टॉंग दस प्रोटेक्टिंग अस. त्यामुळे पकड जिथून आपण धरतो तिथपर्यंत हीट ही पास होत नाही, त्यामुळे त्यापासून आपलं प्रोटेक्शन होत असतं. मेटल्स कंडक्ट्स हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे हॅव अ प्रॉपर्टी ऑफ थर्मल कंडक्शन अँड इलेक्ट्रिकल कंडक्शन. टॉंग्स म्हणजे पकड ही मेटल्सने बनलेली असते, आपल्याला माहिती आहे. आणि मेटल्स थ्रू हीट आणि इलेक्ट्रिसिटी दोन्हीही पास होऊ शकतात. इफ रबर इज नॉट फिटेड ऑन अ पेअर ऑफ टॉंग्स वी विल नॉट एबल टू लिफ्ट हॉट ऑब्जेक्ट्स विथ इट. जर समजा पकडला शेवटी रबर नसतील तर समजा गरम जे ऑब्जेक्ट्स आहेत ते आपण त्यापासनं उचलू शकत नाहीत. साधं उदाहरण म्हणजे कढईत जर कढई गरम आहे त्यावर मेटलचा स्पून ठेवला आहे, चमचा जो आहे तो सुद्धा मेटलचा असतो. बऱ्याच वेळ झाल्यानंतर गरम कढईतनं चमच्याला हात लावू शकतात का? कारण मेटल थ्रू हीट पास होत असते. नेक्स्ट आहे. अ नाईफ इज मेड ऑफ वूड. जर चाकू हा लाकडाने तयार केला तर काय होईल? फर्स्ट पॉईंट बघा. वूड डज नॉट हॅव द प्रॉपर्टी ऑफ मेलेबिलिटी. लाकडाला मेलेबिलिटी ही प्रॉपर्टी नाहीच आहे. देअरफॉर द एज ऑफ वुडन नाईफ विल बी ब्लंट. त्यामुळे लाकडाचा चाकू जर तयार केला तर त्याचे जे काठ असतील ते धारदार बनणार नाहीत. हेन्स वी विल नॉट बी able to cut anything with it.
त्यामुळे आपण कुठलीही वस्तू त्या लाकडाच्या चाकूपासनं कापू शकणार नाहीत. नेक्स्ट बघा, ॲन एक्स इज मेड ऑफ रबर. कुऱ्हाड जी आहे ती जर रबरापासून बनवली तर काय होईल? आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, इफ ॲन एक्स इज मेड ऑफ रबर इट विल नॉट बी यूज टू कट वूड ऑर ट्री. जर कुऱ्हाड हे रबरचं बनवलं तर त्यापासून आपण झाड किंवा लाकूड हे तोडू शकणार नाहीत. रबर डज नॉट हॅव द प्रॉपर्टी ऑफ हार्डनेस दॅट रिक्वायर्ड टू पुश थ्रू टू कट इट. आपल्याला माहिती आहे रबरात हार्डनेस ही प्रॉपर्टी नाही आहे, त्यामुळे आपण त्याला कुठली गोष्ट कट करायला यूज करू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हू ॲम आय. मी कोण आहे? त्यातलं फर्स्ट बघा, आय एम फाउंड इन अ थर्मामीटर. आय मेजर युअर टेम्परेचर. तुमचा ताप मोजतो आणि तापमापीमध्ये असतो. तर आन्सर आहे मर्क्युरी, ज्याला आपण पारा म्हणत असतो. नेक्स्ट बघा, आय मेक थिंग्स हॉट ऑर कोल्ड. माझ्याशिवाय गरम नाही, थंड नाही. तर आन्सर आहे एनर्जी. कुठलीही एनर्जी आपण जेव्हा देतो तेव्हाच एखादी गोष्ट गरम केली जाते किंवा थंड केली जाते. नेक्स्ट आहे, आय हॅव नो शेप व्हॉट्स ओव्हर. मला कुठल्याही प्रकारचा आकार नाही. असं काय असतं? लिक्विड्स. लिक्विड्सला कुठल्याही प्रकारचा शेप नसतो. त्यांना ज्या कंटेनरमध्ये आपण टाकतो त्याचा ते शेप ऑक्युपाय करत असतात. नेक्स्ट आहे, आय डिझॉल्व्ड इन वॉटर बट नॉट इन केरोसिन. मी पाण्यात विरघळतो पण केरोसिनमध्ये विरघळत नाही. तर आन्सर आहे सॉल्ट, म्हणजे मीठ. तुम्हाला पेज नंबर 38वर एक्सपेरिमेंट दिला आहे. त्यात पाहिलं होतं की सॉल्ट हे मीठ हे पाण्यात विरघळतं पण केरोसिनमध्ये विरघळत नाही. नेक्स्ट 8th क्वेश्चन बघा, व्हाय डज दिस हॅपन. असे का झाले आपल्याला सांगायचं आहे. तुम्हाला वेगवेगळे कंडिशन्स दिल्या आहेत आणि असं कशामुळे झालं हे आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट कंडिशन बघा, कोकोनट ऑइल थिकन्स इन विंटर. हिवाळ्याच्या दिवसात जे खोबऱ्याचं तेल असतं ते घट्ट होऊन जातं ना. तर हे कशामुळे होतं हे आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट पॉईंट बघा, कोकोनट ऑइल इज इन लिक्विड स्टेट. खोबऱ्याचं तेल असतं ते इन जनरल लिक्विड स्टेटमध्ये असतं. सेकंड पॉईंट बघा, इन विंटर द सराउंडिंग टेम्परेचर स्टार्ट डिक्रीजिंग. हिवाळ्यामध्ये आजूबाजूचं जे तापमान आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं. कोकोनट ऑइल स्टार्ट्स कूलिंग ऑर लूजिंग हीट. इट चेंजेस लिक्विड टू सॉलिड स्टेट. कोकोनट ऑइल स्टार्ट कूलिंग, त्यामुळे काय होतं, खोबऱ्याचं तेल हे थंड व्हायला लागतं. ऑर लूजिंग हीट, किंवा ते त्याची उष्णता सोडत असतं. इट चेंजेस लिक्विड टू सॉलिड स्टेट, त्यामुळे त्याचं लिक्विड स्टेटचं सॉलिड स्टेटमध्ये रूपांतर होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, केरोसिन लेफ्ट ओपन इन अ डिश डिसॅपियर्स. प्लेटमध्ये जर आपण उघड्यावर असं रॉकेल ठेवलं तर ते नाहीसं होऊन जातं. प्लेटमध्ये जर तुम्ही रॉकेल टाकून ठेवाल, थोडा वेळ थांबणार तर ते रॉकेल दिसणार नाही, नाहीसं होऊन जाईल. तर हे कशामुळे होतं आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट पॉईंट बघा, when kerosene is left open in dish it is exposed to surrounding temperature. जर आपण केरोसिन हे तसंच ओपन ठेवलं तर आजूबाजूचे जे वातावरण आहे त्यातल्या उष्णतेमुळे ते इव्हॅपोरेट होतं.
नेक्स्ट पॉइंट बघा. ॲज द टेम्परेचर इज मोर, केरोसिन स्टार्ट कंटिन्युअसली इव्हॅपोरेटिंग अँड फायनली डिसॅपियर्स. जशी जशी त्याला जास्त उष्णता मिळते, हीट मिळते, त्यामुळे केरोसिन कंटिन्यू इव्हॅपोरेट होऊन एक वेळ अशी येते की ते नाहीसं होऊन जातं. त्यामुळे ओपन डिशमध्ये जर आपण रॉकेल टाकलं तर ते नाहीसं होऊन जाईल. नेक्स्ट बघा. द फ्रेग्रन्स ऑफ इन्सेक्ट स्टिक लायटेड इन वन कॉर्नर ऑफ अ रूम स्प्रेड्स टू द अदर कॉर्नर. जर एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला तर, घरात एका कोपऱ्यात जर अगरबत्ती लावली असेल तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला त्याचा सुगंध येत असतो. मग हे कशामुळे होतं? द फ्रेग्रन्स ऑफ इन्सेक्ट स्टिक इज गिवन आउट इन द फॉर्म ऑफ सेंटेड वेपर्स. जी आपण अगरबत्ती लावली आहे तिच्यामधनं वेपर्स हे सेंटेड फॉर्ममध्ये बाहेर येत असतात. ॲज वेपर्स आर इन गॅसेस स्टेट, द गॅसेस मॉलिक्युल्स स्प्रेड आउट इन द रूम. मग जे सेंटेड वेपर्स आहेत जे रूममध्ये पसरलेले आहेत ते कुठल्या फॉर्ममध्ये असतात? गॅस फॉर्ममध्ये असतात. त्यामुळे ते रूममध्ये सर्वत्र पसरत असतात. देअरफॉर त्यामुळे काय होत असतं, अगरबत्ती एका कॉर्नरला लावली असेल तरी दुसऱ्या कॉर्नरलाही त्याचा सुगंध हा पसरत असतो. नेक्स्ट डी क्वेश्चन बघा. आपल्याला बाजूला एक फिगर दिली आहे तर आणि विचारलं आहे व्हॉट यू सी इन द पिक्चर. आता त्या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसत आहे? आन्सर बघूया. द मास ऑफ प्लास्टिक बॉल इज लेस दॅन ॲपल. ॲपलपेक्षा प्लास्टिकच्या बॉलचं मास हे कमी आहे. सेकंड पॉईंट बघा. दिस डिफरन्स इज बिकॉज ऑफ देअर डेन्सिटीज. हा जो फरक आहे तो त्यांच्या घनतेमुळे प्राप्त झालेला आहे. थर्ड पॉईंट बघा. Therefore, a plastic ball floats on the surface of water, whereas an apple sinks to bottom. त्यामुळे काय होतं आहे की जो प्लास्टिकचा बॉल आहे तो पाण्यावर तरंगत आहे आणि जो ॲपल आहे, जे आपलं सफरचंद आहे, ते पाण्याच्या तळाशी गेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या 6th स्टँडर्डच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर यावं म्हणून बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.